नमस्कार मंडळी, मी शीतल. टॉक्स विथ शीतल मध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण सर्वच आयुष्यात खूप ओझं घेऊन जगत असतो, पण खरोखर तुम्हाला त्या ओझ्याचा तुमच्या आयुष्यात काही फायदा आहे का? ज्या गोष्टी घडून गेल्या आहे, ज्या गोष्टी कधी भविष्यात बदलताच येणार नाही, त्या गोष्टी तुम्ही घेऊन चाललात आणि त्या पुढे जाऊन बदलायच्याही ठरवला तरी त्या तुम्हाला बदलता येणार आहे का? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? नाही ना? हेच मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की तुम्ही जे वर्षानुवर्ष मनात साठवून ठेवलेलं ओझं तुमच्या आयुष्यावरती किती परिणाम करू शकतं आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी ब्लॉकेजेस सुद्धा क्रिएट करू शकतं, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि हा तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये व्हॅल्यू ॲड करेल. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की करा. असेच नवनवीन विषयांवरती मी तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, मी तुम्हाला एक छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून सांगणार आहे की ओझं तुमच्या आयुष्यावरती कशा प्रकारे इम्पॅक्ट करू शकतं. एका जंगलामध्ये ना एक चिमणी राहायची आणि ती चिमणी कायम एक ओझं घेऊन तिच्या पाठीशी चालत राहायची. ती चिमणी तिला ज्या ज्या गोष्टी रस्त्यात भेटायच्या ती त्या गोष्टी सोबत घ्यायची आणि त्या गाठोड्यात बांधायची आणि तिच्या पाठीवरती घेऊन चालत राहायची. असं करत करत त्या छोट्याशा गाठोड्याचं एक दिवस इतकं मोठं गाठोडं झालं की ते तिला स्वतःलाही तोलवत नव्हतं आणि अशातच तिला खूप लांबचा प्रवास करायचा असतो. एक दिवस तिला एक म्हातारी चिमणा भेटतो आणि तो त्या चिमणीला सांगतो की बाई, तू एवढं ओझं घेऊन कुठे चाललीस आणि एक दिवस हेच ओझं तुला मारणार आहे. त्यावरती ती चिमणी आधीच दुःखी असते त्या ओझ्यामुळे. ती त्या चिमण्याला म्हणते की बाबा, हे ओझं म्हणजे माझ्या आयुष्यातल्या आठवणी आहेत, माझे दुःख आहेत. जिथे जिथे मला वाईट प्रसंग येतात तिथून तिथून मी या वस्तू गोळा करते आणि ह्या मी माझ्या आठवणींसाठी माझ्या बरोबर ठेवल्या आहेत. तो म्हातारा चिमणा हसतो आणि त्या चिमणीला म्हणतो की याचं तू करणार काय आहेस? या अशा आठवणी ठेवून तू करणार काय आहेस? माणसाने प्रत्येक गोष्टीतून शिकावं खरी, पण त्याचं ओझं कधीही स्वतःवरती बनू देऊ नये. तू या गोष्टीतून तुझे अनुभव घे, तू त्यातून शिक, पण त्या गोष्टींना तुझ्यावरती ओझं बनू देऊ नकोस. असं तो चिमणा त्या चिमणीला सांगतो. पण ती चिमणी त्या म्हाताऱ्या चिमण्याचे ऐकण्याच्या काहीही मनस्थितीत नसते, कारण की तिच्या मनामध्ये असलेला राग, द्वेष आणि सर्वच गोष्टी तिला ते ओझं खाली करण्यास मना करत असतात. चिमणी त्या म्हाताऱ्याचं काही ऐकत नाही आणि ती तेच ओझं घेऊन पुढे पुढे चालत असते. एक दिवस तिथे खूप खूप मोठा पूर येतो आणि अगदी सगळी झाडं, सर्व गोष्टी पडून जातात आणि सगळे पक्षी हवेत उडायला लागतात. परंतु तरीही ती चिमणी ते गाठोडं काही सोडायला तयार नसते, कारण की तिचा जीव सगळा त्या वस्तूंमध्ये असतो, त्या जुन्या गोष्टींमध्ये असतो. तो म्हातारा चिमणा पुन्हा त्या वेळेसही चिमणीला भेटतो आणि तो तिला रागात बोलतो, अगं बाई, तुझा जीव चाललाय आणि तरीही तू हे सगळं ओझं घेऊन फिरतेस. आता तरी सोड, आता तरी उडायचा प्रयत्न कर. तू जोपर्यंत हे ओझं पाठीवरती ठेवशील तुला उंच भरारी घेता येणार नाही आणि तुला जर उंचीवरती जायचं असेल आणि ह्या पुरातून वाचायचं असेल तर तुला हे ओझं फेकावंच लागेल. पण चिमणी त्याचं एकही ऐकायला तयार नव्हते. त्यावरती तो चिमणा म्हातारा म्हणतो, तू या ओझ्यासह आकाशात उंच भरारी घेऊ शकत नाही आणि तू आज उडाली नाहीस हे ओझं सोडून तर तुला मरावं लागेल. तरीही चिमणी मात्र त्याचं ऐकायला तयार नसते. असंच तो म्हातारा चिमणा सांगून मात्र त्याचा जीव वाचवून निघून जातो आणि चिमणी तिथेच वाट बघत असते आणि त्या ओझ्यासोबत ती उडण्याचा प्रयत्न करत असते. परंतु तिला काही तिथे उडता येत नाही, कारण ते ओझं तिच्या जीवापेक्षा तिला जास्त जड झालेलं असतं. त्या पुराच्या पाण्यापेक्षा त्या ओझ्यानेच ती अर्धी मेलेली असते आणि एक लाट येते
जी लाट इतकीही प्रभावी नसते, पण त्या ओझ्याने आणि त्या चिमणीच्या हतबल झालेल्या मनामुळे ती तिला वाहून घेऊन जाते. मित्रांनो, ही छोटीशी चिमणीची गोष्ट काल्पनिक जरी असली तरी आपल्या आयुष्यावरती खूप मोठा परिणाम करून जाते. आपल्या सर्वांचंही ना त्या चिमणीसारखं झालेलं आहे. आपण जुन्या गोष्टी, वाईट आठवणी इतक्या पकडून ठेवलेल्या आहे की आपण त्या पकडून ठेवल्यामुळे आयुष्यात पुढे जाऊच शकत नाहीये. आपण सतत जुन्या गोष्टींचा किंवा भविष्यात ज्या गोष्टी घडल्याही नाही त्याचा विचार करत असतो. आयुष्यात ज्या गोष्टी, ज्या परिस्थिती घडून जातात ना, त्यातून आपण शिकलं पाहिजे. त्यातून आपण अनुभव नक्कीच घेतले पाहिजे आणि पुढे भविष्यात अशा काही गोष्टी घडू नये यासाठी प्रयत्नही केले पाहिजे. परंतु त्या आठवणींचं ओझं कधीही घेऊन मिरवलं नाही पाहिजे. जेव्हा आपण कुठलाही डोंगर चढतो ना, तेव्हा तो डोंगर चढण्यासाठी स्वतःला तितकं रिकामं असावं लागतं. स्वतःवरती कुठलंही ओझं नसावं लागतं. तेव्हाच आपण एक उंची गाठू शकतो. पण जोपर्यंत जर आपल्या खांद्यावरती खूप मोठी बॅग असेल आणि खूप ओझं असेल तर आपण स्वतःही एक साधा डोंगरही चढू शकत नाही. हा विचार आपण कधीही करत नाही. पण तीच वेळ जेव्हा आयुष्यात पुढे जाण्याची असते, आयुष्यात काहीतरी उंची गाठायची असते, त्यावेळेस मात्र आपण विसरून जातो की आपण कितीतरी आयुष्याचं ओझं घेऊन सोबत चाललोय आणि ज्यामुळे आपल्याला चढताच येत नाही. आणि एका वेळेनंतर आपण मनाने आणि शरीराने पूर्णपणे थकून जातो. याचं कारण म्हणजे तुम्ही आयुष्यात खूप काम केलंय किंवा खूप वाईट परिस्थितीला सामोरं गेलाय, हा त्याचा परिणाम नसतो. आपण ज्या गोष्टी सोबत घेऊन चाललोय आणि ज्या कधी आपण सोडल्याच नाहीये, ज्या गोष्टी आपण कधी फेकल्याच नाहीये, ज्या प्रकारे एखादी अडगळीची खोली वर्षानुवर्ष साफ झाली नसेल तर हळूहळू तिथे वस्तू साचून साचून धूळ जमा होते आणि ती पूर्ण खोली निकामी व्हायला लागते. त्याच प्रकारे आपल्या आयुष्याचंही असतं की जोपर्यंत आपण जुन्या मेमोरी, जुन्या गोष्टी सतत सतत रिकॉल करत असतो, त्या गोष्टी आपल्याला कधीही आयुष्यात पुढे जाऊ देत नाही. त्या आपल्या आयुष्यात, आपल्या सक्सेसमध्ये ब्लॉकेजेस क्रिएट करत असतात. ज्या प्रकारे डोंगर चढताना जर आपण मोकळं असेल तर आपण पटपट डोंगर चढून वरती जाऊ शकतो आणि एक उंची गाठू शकतो. त्या प्रकारे जर आपण जुन्या गोष्टी रिलीज केल्या, सोडल्या, तर आपण आयुष्यात खूप चांगल्या गोष्टी, खूप क्रिएटिव्ह गोष्टी करू शकतो. ज्यावेळेस तुमचं माइंड फ्री असेल, ज्यावेळेस त्या तुमच्या माइंडमध्ये चुकीच्या गोष्टींचं ओझं नसेल, त्यावेळेस ते खूप चांगल्या प्रकारे आणि खूप फास्ट काम करू शकतं. ज्या गोष्टी तुम्ही 2 दिवसात करू शकता, कदाचित ती गोष्ट तुम्ही 4 तासातही करू शकता. परंतु ती होत यामुळे नाही कारण की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी मनात ठेवल्या आहेत. खूप गोष्टींचं ओझं घेऊन तुम्ही आयुष्यात पुढे चालला आहेत. त्यामुळे त्या गोष्टी कधी होऊ शकत नाही, असं तुम्ही विचार करतात. आणि आपण पास्टमध्ये अर्ध आयुष्य घालवतो, जुन्या मेमोरीजमध्ये अर्ध आयुष्य आपण घालवत असतो. हे आपल्याला तेव्हा लक्षात येतं जेव्हा आपण आयुष्याच्या एका टप्प्यावरती जाऊन पोहोचतो आणि त्यावेळेस आपल्या हातात वेळही नसते आणि ते काम करण्याची ताकदही नसते. त्यामुळे ज्या गोष्टी आयुष्यात होतात ना, त्या चांगल्या असू दे किंवा वाईट असू दे, चांगल्या गोष्टींना मेमरी म्हणून किंवा तुमचा आनंद म्हणून तुमच्याजवळ जपून ठेवा आणि वाईट गोष्टींचा अनुभव म्हणून तुमच्याजवळ जपून ठेवा. कारण की तुमचं आयुष्य म्हणजेच एक टीचर आहे. आपण सर्व या जगामध्ये काही ना काही शिकण्यासाठी आलेलो आहे. त्यामुळे अशा परिस्थिती तुमच्या आयुष्यात या येतच राहणार आहे आणि त्या तुम्हाला काहीतरी शिकवून जाणार आहे. परंतु तुम्ही त्याच्यातील अनुभव घ्या, पण त्या गोष्टींच्या ज्या वाईट मेमरीज आहेत त्या गोळा करून तुमच्या मनामध्ये ठेवू नका. नाहीतर एक दिवस हे मन इतकं जड होईल ना की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काहीही करू देणार नाही. त्यामुळे ज्या गोष्टी ज्या दिवशी घडतात ना, त्या दिवशी रिलीज करून टाका. कोणाचा राग असेल, कोणाचा द्वेष असेल, हा त्या दिवशी संपवून टाका आणि त्या माणसाला माफ करा आणि पुढे चालत राहा. तुमच्या आयुष्यात काय गरजेचं आहे त्याकडे फोकस करा. याकडे फोकस करू नका की माझ्या आयुष्यात मागे काय घडलं किंवा मागच्या परिस्थितीने माझ्या आयुष्यावरती काय इम्पॅक्ट केला. हे कधीही गरजेचं नसतं. कारण की
पुढचा काळ हा मागच्या काळापेक्षा नेहमी चांगलाच असतो. मित्रांनो, मला या छोट्याशा व्हिडिओतून एकच संदेश द्यायचा आहे की आयुष्यात तुमच्या सक्सेसमध्ये तुमच्या पास्ट मेमोरीजच्या ओझांना तुमचं ब्लॉकेजेस होऊ देऊ नका आणि ज्या गोष्टी झाल्या आहेत त्यांना विसरण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी जे जे करता येईल त्या त्या गोष्टी करा, परंतु जुन्या गोष्टींचं ओझं घेऊन कधीही चालू नका. आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हेही सांगा. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.